नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष बातमीपत्रात महत्त्वाच्या आणि विशेष असलेल्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधत नवी मुंबईतील शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. नवी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेरून सायकल चालवा, शहर वाचवा आणि सुदृढ रहा असा सामाजिक संदेश देत समाजामध्ये सायकल चालविण्याविषयी जनजागृती करण्यासाठी या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी नागरिकांनी वाहनांचा वापर कमीत कमी करून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी सायकलचा वापर करावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं. आम्ही इथून आता सिवूड विभागामध्ये प्रत्येक बिल्डिंगच्या समोर जाऊन तिथल्या चेअरमन, सेक्रेटरी, जे पदाधिकारी कोणी उपस्थित असतील त्यांना हाच संदेश देणार की इम्युनिटी वाढवा, प्रदूषण कमी करा आणि सायकल चलाव, शहर बचाव. हा संदेश प्रत्येक ठिकाणी आम्ही देत जेवढं शक्य आहे तेवढं विभागामध्ये वाढवतो. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं एका सायकल प्रेमीबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. अनेक सायकल प्रेमी सायकल चालवण्यासोबतच सामाजिक जनजागृतीचा संदेश देत सायकल स्वारी करतात. अशाच एका सायकल प्रेमीनं अर्थात नारायण व्यास यांनी पर्यावरणासह सामाजिक जनजागृतीचा संदेश देत वाशिम ते राम सेतू, वाशिम ते वाघा बॉर्डर असा हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास केला. सायकल चालविणे हे आरोग्यासाठी फायद्याचं असल्याचं सांगत वाशिम इथल्या सायकल प्रेमीनं एक अनोखा संदेश दिला. या सायकल प्रेमी सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी. पाहूया. आज जागतिक सायकल दिन. मी सध्या वाशिममध्ये. आपण वाशिममधील एका अशा सायकल प्लेअरला भेटणार आहोत ज्यांनी राज्यभरातच नव्हे राज्याच्या बाहेर सुद्धा हजारो किलोमीटरचा प्रवास हा सायकलद्वारे केला. आपल्यासोबत सध्या वाशिम येथील सायकल प्लेअर नारायण व्यास आहेत. सायकल दिनानिमित्त आज काय सांगाल? सगळ्यांना सायकल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सायकल मी मागच्या 5 वर्षापासून चालवतोय आणि मागच्या 5 वर्षात मी खूप लांब पल्ल्याचे टूर केलेत. वाशिम ते लालबाग असा मी 5 वर्षाले कंटिन्यू टूर करतोय. त्यामध्ये मी कोरोना आपला ब्लड डोनेट करा आणि सायकल चालवून प्रदूषणमुक्त करा असा मी संदेश देत असतो. आणि मी वाशिम ते वाघा बॉर्डर असा 1800 किलोमीटरचा प्रवाससुद्धा देखील केलेला आहे. तो 10 दिवसामध्ये मी पूर्ण केला होता. आणि वाशिम ते राम सेतू असा 2000 किलोमीटरचा टप्पा मी आत्ता सध्याच पार केला आहे मार्च महिन्यामध्ये. आणि तो मी डेडिकेट केला होता कलाकार सोनू सूद यांना. कॅमेरा पर्सन स्नेहासह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र, वाशिम. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती झालेली आहे. आणि यामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण पसरलंय. देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही त्यांची नेमणूक झाल्याची माहिती मिळते. जागतिक बँकेच्या माध्यमातून आता जगभरातल्या शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण, त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आता अधिक जोमाने प्रयत्न करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि याचा एक शिक्षक म्हणून मला खूप खूप आनंद आहे. या यशाचं श्रेय मी माझ्या सर्व शिक्षक बांधवांना, सर्व शिक्षक अधिकाऱ्यांना देऊ इच्छितो की ज्यांनी आजपर्यंत माझ्या सर्व कामाला वेळोवेळी सहकार्य आणि त्यांचा एक सकारात्मक पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलनं शतक पार केल्यानंतर महाराष्ट्रातील काही नागरिक पेट्रोल भरण्यासाठी चक्क गुजरात राज्यातील पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याचं चित्र समोर आलं. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे दर गुजरातपेक्षा अधिक असल्यानं महाराष्ट्रातील वाहनधारक आता गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. कारण गुजरातमध्ये पेट्रोलची किंमत 93.77 पैसे इतकी आहे, तर महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे दर 101 रुपये म्हणजेच शतके पार आहेत. नंदुरबारपासून अवघ्या 12 किलोमीटरवर असलेल्या गुजरात राज्यात पेट्रोल 93.72 पैसे इतका आहे. 1 लिटर
पेट्रोलच्या मागे 8 ते 9 रुपयांची तफावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असतात. तिथून वाहनांची पेट्रोलची टाकी ते फुल करतात आणि 100 रुपयांची बचत करून महाराष्ट्रात परत येतात. वाहनधारकांकडून ही सगळी माहिती सांगण्यात आली आहे. महाराष्ट्रामधलं पेट्रोल जे आहे ते साधारणतः 100 रुपयाच्या पुढे गेलेलं आहे. तिथे भरण्याऐवजी मी इथलं गुजरातमध्ये जे आहे निजर तालुक्यातलं या वाकाचा रस्ता गावाची इथलं पेट्रोल पंप तिथे पेट्रोल भरतो. एका पेट्रोल मागे महाराष्ट्रापेक्षा 7 रुपये कमी इथे पडतात. जर टाकी फुल केली तर साधारणतः 100 ते 120 रुपये माझे वाचतात. त्यामुळे मी इथे येऊन नेहमी पेट्रोल भरत असतो. महाराष्ट्राचा रहिवासी आहे मी इथं. नंदुरबारहून आम्ही इकडं गुजरातमध्ये पेट्रोल टाकायला येतो. नंदुरबारमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये 100च्या पुढे पेट्रोल झालेलं आहे. गुजरातमध्ये 93 रुपयेप्रमाणे आम्हाला लिटर पेट्रोल भेटतं. तर आम्हाला एवढा फरक भेटतो इथं, म्हणून आम्ही इथं पूर्ण टाकी फुल करायला येतो. त्यामुळे आम्हाला खूप फरक पडतो. म्हणून महाराष्ट्र सरकारने थोडं यावर काहीतरी गांभीर्य विचार करायला पाहिजे की एवढा तुझा भाव का महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये एवढा डिफरंट काय. आणि आता बातमी आहे तासगावमधून. तासगावच्या कोविड रुग्णालयामध्ये अनोखा क्रिकेट सामना पाहायला मिळाला. उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधित लहान मुलाला भीती वाटू नये म्हणून त्या कोरोनाबाधित मुलासोबत क्रिकेट खेळण्याचा उपक्रम खुद्द डॉक्टरांनीच केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. आणि या बातमीसोबतच जय विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. टाळेबंदी शिथिलीकरणावरून सरकारचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असल्यामुळे राज्यामध्ये टाळेबंदी शिथिलीकरणाच्या दिशेनं सरकारकडून पाऊलं टाकण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांची विभागणी 5 टप्प्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता राज्य सरकारकडून एक निवेदन जारी करत राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नसल्याचं सांगण्यात आलं. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याची माहिती देखील देण्यात आली. त्यामुळे राज्यातील टाळेबंदी तुर्तास कायम असल्याचंच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. टाळेबंदीबाबत सरकारच्या स्पष्टीकरणानंतर मंत्री विजय वडेट्टीवारांनी घुमजाव केला. राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. आणि त्याबाबत आता वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. टाळेबंदी शिथिलीकरणाच्या 5 टप्प्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं वडेट्टीवारांनी म्हटलं. अकरा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलं, पुन्हा तेच सांगतो आहे की हे 5 लेवलला तत्वतः मान्यता मिळालेली आहे. या 5 लेवलच्या तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की ऑक्सिजन बेड हे जे निकष लावलेले आहेत त्या निकषामध्ये जे जिल्हे मोडतील त्याला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्याचा निर्णय झालेला आहे. एसडीएमएनी निर्णय याला तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्याचे टप्पे पाडून दिलेले आहेत. या संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यामध्ये कुठले जिल्हे कुठल्या लेवलला आहेत याची माहिती सुद्धा आता आपल्याकडे आहे. नव्या सरकारच्या गोंधळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते प्रश्न काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत.
कुठे आणि केव्हापर्यंत? मविया सरकारच्या गोंधळाबाबत देवेंद्र फडणवीसांचे प्रश्न. लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेस रिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरहून विचारलेला आहे. टाळेबंदीच्या गोंधळानंतर भाजपनं राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टाळेबंदी संभ्रम प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. हे सरड्यापेक्षा लवकर रंग बदलणारे सरकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे सरकार असंवेदनशील असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती पाहूया. या लेवलमध्ये जिथं आपल्याला पॉझिटिव्ह रेट 5% असेल, ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी 25% कमी असेल, त्या ठिकाणी आपण अनलॉक करू. काय अनलॉक करणार याची सुद्धा बातमी हे व्हॉट्सअपवर फिरताय की हे जिल्हे अनलॉक होतील, या जिल्ह्यामध्ये या व्यापार व्यवसाय उदीमागा तुम्ही सुरुवात करू. आणि आता तुम्ही जर सांगता की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं, मग आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलले का? हे सरडाछाप सरकार आहे का? दर क्षणाला, दर मिनिटाला, दर तासाला काही केमिकल मध्ये काही फरक होतो का? की निर्णय बदलण्यामध्ये एकदा यांनी पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचा, मग सेमी पॉझिटिव्ह घ्यायचा, मग निगेटिव्ह घ्यायचा, असं काही निर्णय होतो का? यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. पहा फक्त जयम विशेष. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वडेट्टीवारांचा आणखी एक निर्णय वादात सापडलेला आहे. वडेट्टीवारांनी घोषित केलेला आयोग बिनकामाचा असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं. राज्यामध्ये मागासवर्गीय आयोगाची वडेट्टीवार यांच्याकडून स्थापना करण्यात आली. वडेट्टीवारांचा आणखी एक निर्णय वादात सापडल्याचं पाहतोय. विकास हरिभाऊ राठोड यांनी आरोप केलेला आहे की आयोग बिनकामाचा आहे. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य काय म्हणतात ते पाहूया. अध्यक्षपदी जस्टिस आनंद निरगुडे, प्राचार्य बबनराव तायवाडे, ॲडव्होकेट चंद्रलाल मेश्राम, ॲडव्होकेट बालाजी किल्लीरकर, संजीव सोनावणे, डॉक्टर गजानन खराटे, डॉक्टर निलिमा सराफ हे मागासवर्गीय आयोगातील सदस्य आहेत. पुनर्स्थापित होईल यासाठी लागणारा जो काही डेटा, जो काही सर्वेक्षण करायचं आहे ते ताबडतोब करून घ्यावं. 2 महिन्याच्या आतमध्ये आयोगाकडून हे सर्वेक्षण करून त्याप्रमाणे वेळ पडली तर जनगणना जी आहे ती जनगणना करण्याचा निर्णय सुद्धा आयोगाकडून करून घेऊन ही जनगणना सुद्धा ताबडतोब करणं आवश्यक आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत या ओबीसीचं गेलेलं राष्ट्रीय आरक्षण जे आहे ते पुन्हा मिळवणं जे आहे ते ही मुख्य जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यासाठी तमाम ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण सहकार्य करायला या शासनामध्ये तयार. राज्य सरकारने आयोगाची जी आज घोषणा केली आहे हा जुनाच आयोग आहे. खरं म्हणजे हा परमनंट आयोग आहे. एखाद्या मागासवर्ग समाजाला मागासवर्ग ठरवून ओबीसी मध्ये घेणे
किंवा प्रगत झाले म्हणून ओबीसी मधून त्यांना त्या लिस्टमधून बाहेर करणे हे काम हे आयोगाकडे आहे. त्यामुळे या आयोगाचा आणि अलीकडे लोकसंख्येच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संबंध नाही. शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर आहेत. मराठा आरक्षणावरून भाजपनं शरद पवारांवर असं म्हणत निशाणा साधलाय. पडळकरांच्या आरोपांचं चंद्रकांत पाटील यांनी देखील समर्थन केलंय. आरक्षणावर जाहीर वादविवाद करण्याची त्यांनी तयारी देखील दर्शवलेली आहे. लॉजिक त्याला हवं आहे, ते तुम्ही केलं नाही. हा दोष कोणाचा आहे? सरकारचा आहे. त्या सरकारचे ऑल इन ऑल सेन्स पवार साहेब प्रमुख आहेत आणि फॅक्ट आहे, आम्हाला त्यात काही ऑब्जेक्शन नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर असं म्हणाला असेल की मराठ्यांना आरक्षण ह्यांनी दिलं नाही आणि ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण ह्यांनी घालवलं. आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी ठाकरे सरकारची एकंदरीत गत झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पूर्णपणे मोडून पडला आहे. कित्येक करती माणसं, घराची प्रमुख माणसं या कोरोनानं मृत्युमुखी पडलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं भाडेकरूंसाठी आदर्श घर भाडे कायदा आणण्याचा मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याला मंजुरी दिली. हा कायदा सर्व राज्यामध्ये एकसमान लागू होणार आहे. या निर्णयात असं म्हटलं की मॉडेल टेनन्सी ऍक्ट नवीन स्वरूपामध्ये लागू करावा किंवा यापूर्वी असलेल्या रेंटल ऍक्टमध्ये बदल करून नव्याने लागू करावा. या नव्या कायद्यानुसार भाडे कराराबद्दल सगळे व्यवहार हे कायद्याच्या चौकटीमध्ये येणार आहेत, ज्यामुळे देशातील भाड्याच्या मालमत्तेवर अंकुश राहील. या कायद्यामुळे देशात रेंटल हाऊसिंग मार्केटिंगला चालना मिळेल. या नव्या कायद्यामुळे नेमका काय फायदा होणार आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. जागेचं भाडं बाजार भावानुसार ठरलं जाईल. 2 महिने भाडे थकवल्यास घर ताब्यात घेता येईल. मनमानी भाडे आकारणीवर बंदी येणार आहे. भाड्याच्या दुप्पट अनामत रक्कम घेण्यास मुभा असेल. घरमालक भाडेकरूंमध्ये वाद झाल्यास तोडगा काढण्याची तरतूद आहे. करार संपल्यास भाडेकरूंना जागा रिकामी करावी लागणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगड वारीचं आवाहन मागे घेण्यात आलंय. रायगडावर येऊ नका, घरीच थांबा असं संभाजीराजेंनी म्हटलंय. रायगड वारीचं आवाहन त्यांनी मागे घेतलं. कोरोना काळात रायगडावर गर्दी नको अशी भूमिका संभाजीराजेंनी बोलून दाखवली. पण अशा अडचणीत शिवभक्तांना टाकणं हे मला शोभते का हो? मग मी शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंशज कशाला म्हणायचं? जर आपलेच मुलं मेले, आपलेच मुलांना काही वाईट झालं, ह्याला उत्तर कोण देणार? आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, जसं मागच्या वर्षी माझं आपण ऐकलं, ह्यावर्षी सुद्धा एकदा आपण ऐका माझं. प्रेसला सांगितलं, त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न कोणतरी विचारला. मी राजेने राजीनामा देऊ नये. भारतीय जनता पक्षाने स्वतःहून महाराजांचं नाव लागतंय म्हणून आरक्षण खासदारकी दिली त्यांना. आता संपत असताना राजीनामा देऊ नये. या बातमीसोबतच जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.